Hello dear students, good morning all of you. We are learning your 10th standard mathematics chapter, that is linear equations in two variable. In previous video I have told you that linear equations in two variables can be solved by using two methods. First one is the graphical method and second one is the Cramer's rule. Okay, we have learned how to solve the linear equation in two variable by using the graphical method. We will revise it because today we are going to start your practice set 1.2. आपण रिवाइज करूया की ग्राफिकल मेथडने लिनियर इक्वेशन आपण कसं सॉल्व करतो, कोणकोणत्या स्टेप्स त्यामध्ये इन्क्लूड आहेत, कारण आपण आज प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व करायला स्टार्ट करणार आहे. पहा, आपल्याला जर ग्राफ काढायचा आहे तर त्यासाठी काय करावं लागेल. फर्स्ट इक्वेशनसाठी आपल्याला ऑर्डर पेअर्स फाइंड कराव्या लागतील, बरोबर आहे. आणि सेकंड इक्वेशनसाठी आपल्याला ऑर्डर पेअर्स फाइंड कराव्या लागतील. त्या ऑर्डर पेअर्स आपण ग्राफवर असणाऱ्या एक्स अँड वाय ॲक्सिसवर प्लॉट करणार आहोत ते पॉईंट्स, आणि त्याच्या ते पॉईंट्स एका स्ट्रेट लाईनमध्ये येतील असे प्लॉट करायचे आहेत. त्या दोन्ही लाईन्स एकमेकांना ज्या पॉईंटला इंटरसेक्ट करतील तो पॉईंट जो काही असेल ते ह्या इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. गॉट इट? सो लेट्स रिवाइज इट. देर आर 3 steps for drawing graph of linear equation in two variable. 4 ordered first step is what? Find 4 order pairs for given equation. Okay, आपल्याला काय करायचं आहे. The first step is we have to find the 4 order pairs for given equation. If we have the order pairs, next step is what? We have to plot x and y axis on a graph paper. Do use the scale and pencil for plotting or drawing the graph. Okay, what we have to do, x and y axis and plot the points. Which points? ज्या ऑर्डर पेअर्स आपण फाइंड केल्या आहेत, प्रत्येक इक्वेशनसाठी आपण 4 ऑर्डर पेअर्स म्हणजे टोटल 8 पॉईंट्स. ओके, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिसवर सिंगल पॉईंट. ओके, देन असे 8 ऑर्डर पेअर्स आपल्याला मिळणार आहेत, कारण इथे 2 इक्वेशन्स आहे. आपण लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल सॉल्व करतो आहे. इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व करत होतो आपण. 2 इक्वेशन्स असणार आहेत, 8 ऑर्डर पेअर्स असतील. ओके, आता एक्स अँड वाय ॲक्सिस ग्राफ पेपरवर आपण ड्रॉ केलं. आफ्टर दॅट पॉईंट्स प्लॉट केले. आता काय तर हे पॉईंट्स एका स्ट्रेट लाईनमध्ये आले पाहिजेत आणि वी हॅव टू ड्रॉ द लाईन फॉर द गिवन equation. So third step is points on same line. Okay, these are the steps. These are the 3 steps to draw the graph for linear equation in two variable. Okay, first step काय आहे, आपल्याला 4 ऑर्डर पेअर्स फाइंड करायचे आहेत प्रत्येक गिवन इक्वेशनसाठी. त्यानंतर आपण काय करणार आहोत तर एक्स अँड वाय ॲक्सिस ग्राफ पेपरवर ड्रॉ करणार आहोत, पॉईंट्स प्लॉट करणार आहोत. प्रत्येक इक्वेशनसाठी एक स्ट्रेट लाईन असणार आहे आणि त्या 2 लाईन जिथे एकमेकींना इंटरसेक्ट करतील ते जे काही पॉईंट असेल ते पॉईंट ह्या या क्वेश्चनचं सोल्युशन असणार आहे. ओके, लेट स्टार्ट विथ प्रॅक्टिस सेट 1.2. ठीक आहे, आय हॅव रिटन द फर्स्ट क्वेश्चन ऑन द बोर्ड. पहा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे. कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ द ग्राफ. इथे आपल्याला 2 इक्वेशन्स दिले आहेत, याचा आपल्याला ग्राफ काढायचा आहे. तर आपल्याला त्यासाठी काय करायचं आहे तर हा टेबल कंप्लीट करायचा आहे. दॅट्स इट. प्रश्न काय दिला आहे हे आधी नीट समजून घ्या. व्हॉट दे सेड, कंप्लीट द फॉलोइंग टेबल टू ड्रॉ ग्राफ. ओके, सो आपल्याला हा टेबल कंप्लीट करायचा आहे. इथे एक्सची व्हॅल्यू दिली आहे, इथे आपण वायची व्हॅल्यू फाइंड करणार आहोत. ओके, इथे त्यांनी ॲक्च्युली एक्स वायच्या व्हॅल्यूजही दिल्या आहेत. वी विल राईट डाऊन द टेबल. प्लीज डू रेफर युअर टेक्स्ट बुक. ओके,
it is 0 3. Okay, and it is 0 and -4. See, here it is x is 3. आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. इथे x ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, y ची व्हॅल्यू दिलेली आहे. इथे आपल्याला ऑर्डर पेअर्स फाइंड करायच्या आहेत. त्या कशा फाइंड करणार? आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं आहे. आधी आपण इक्वेशन 1 साठी पाहूया. आफ्टर दॅट वी विल गो फॉर द इक्वेशन नंबर 2. सी व्हॉट वी विल डू, वी विल राईट फॉर इक्वेशन 1. सपोज एक्सची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये आपण 3 इतकी पुट केली तर वायची व्हॅल्यू आपल्याला मिळेल. पण थोडा विचार केला, यूज युअर माइंड. इथे 3 अँड 0 दिला आहे म्हणजे वायची व्हॅल्यू काय असणार आहे? 0 इतकी असणार आहे. तरीसुद्धा आपण वायची व्हॅल्यू काढूया. ओके, फॉर इक्वेशन 1 मध्ये इक्वेशन 1 काय आहे? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. ओके, दिस इज इक्वेशन नंबर 1. या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू आपण 3 इतकी घालणार आहोत. सो 3 प्लस वाय इज इक्वल टू 3. वायची व्हॅल्यू हवी आहे. हा 3 इकडे जाणार आहे, राईट. सो इट विल बिकम 3 मायनस 3. सो वाय इज इक्वल टू 0. वायची व्हॅल्यू काय आली बाळांनो? वायची व्हॅल्यू आली 0. देअरफॉर द पॉईंट और ऑर्डर पेअर इज 3 अँड 0. सिमिलरली आपण वायची व्हॅल्यू जर 5 इतकी पुट केली या इक्वेशनमध्ये तर आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळणार आहे. सो सी, एक्स इज इक्वल टू 5 ही व्हॅल्यू जर आपण वाय इज इक्वल टू 5 ही व्हॅल्यू जर आपण इक्वेशनमध्ये पुट केली, इक्वेशन आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3 म्हणजेच एक्स प्लस 5 इज इक्वल टू 3. ठीक आहे. सो एक्सची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. 5 इकडे जाईल. 3 मायनस 5 इज इक्वल टू -2. सो एक्सची व्हॅल्यू इथे आली आहे -2. ओके, काय केलं आपण? इथे वायची व्हॅल्यू 5 आहे, ती या इक्वेशनमध्ये आपण पुट केली. पहा, पुट वाय इज इक्वल टू 5 इन इक्वेशन नंबर 1. एक्स प्लस वायची व्हॅल्यू आहे 5 इज इक्वल टू 3. सो एक्सची व्हॅल्यू हवी आहे. 5 इकडे गेल्यावर वजा होईल, मायनस होईल. सो 3 मायनस 5 इज -2. सो एक्स इज इक्वल टू -2. एक्सची व्हॅल्यू काय आली? एक्स इज -2. सो आपल्याला सेकंड ऑर्डर पेअर मिळाली. व्हॉट इज सेकंड ऑर्डर पेअर? -2 अँड 5. ओके, सिमिलरली वी विल डू फॉर दिस. इथे त्यांनी ऑलरेडी आपल्याला एक्सची व्हॅल्यू 0 दिली आहे. आपण जर वाय इज इक्वल टू 3 इक्वेशन नंबर 1 मध्ये व्हॅल्यू पुट करून पाहूया. पहा, वाय इज इक्वल टू 3. इक्वेशन 1 इज एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. सो एक्स प्लस 3 इज इक्वल टू 3. एक्स इज इक्वल टू 3 मायनस 3. सो एक्स इज इक्वल टू 0. डिरेक्टली आपण लिहू शकलो असतो. इथे एक्सची किंमत 0 आहे बिकॉज त्यांनी ऑर्डर पेअर आपल्याला ऑलरेडी दिली आहे. पहा, जी फर्स्ट व्हॅल्यू असते ती एक्सची व्हॅल्यू असते. ग्राफ काढताना एक्स ॲक्सिसची व्हॅल्यू ही नेहमी फर्स्ट लिहिली जाते आणि वाय ॲक्सिसची व्हॅल्यू ही सेकंड प्लेसला असते. ओके, सो द थर्ड ऑर्डर पेअर इज 0 अँड 3. फर्स्ट इक्वेशनसाठी आपण चॅट हा जो काही बॉक्स आहे, एम्प्टी बॉक्सेस, ते कंप्लीट केले आहेत. पहा, 3 ऑर्डर पेअर्स मिळाल्या आहेत फॉर फर्स्ट इक्वेशन. व्हॉट आर दे? 3 अँड 0, -2 अँड 5, 0 अँड 3. सिमिलरली वी विल फाइंड फॉर इक्वेशन नंबर 2. ओके, सो फॉर इक्वेशन 2 काय आहे? एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. सी, एक्सची व्हॅल्यू इथे आपल्याला त्यांना काढायची आहे. वायची व्हॅल्यू काय दिली आहे? 0. सो वी विल पुट वाय इज इक्वल टू 0 इन इक्वेशन 1. व्हॉट वी विल गेट? सी, एक्स मायनस 0 इज इक्वल टू 4. सो एक्स इज इक्वल टू, हा 0 इकडे येईल. 4 मधून 0 मायनस केला. what will be the answer? It will be 4. So x is equal to 4. x ची व्हॅल्यू काय आली? x ची व्हॅल्यू आली 4. सो फर्स्ट ऑर्डर पेअर फॉर सेकंड इक्वेशन आपण फाइंड केली आहे.
फर्स्ट ऑर्डर पेअर इज व्हॉट 4 and 0. ओके, नाव एक्सची व्हॅल्यू इथे आपल्याला -1 दिली आहे. आपण वायची व्हॅल्यू फाइंड करू शकतो. कशी तर -1 ही व्हॅल्यू सेकंड इक्वेशनमध्ये पुट करू शकतो. सो x इज इक्वल टू -1. इक्वेशन नंबर 2 काय आहे? x minus y is equal to 4, that is -1 minus y is equal to 4. What will the answer? -1 will be here plus, so 4 plus 1 and minus y. आपल्याला y ची व्हॅल्यू हवी आहे. हे मायनस साइन इकडे जाईल, सो इट विल बी -5. सो y ची व्हॅल्यू आली -5. इथे सेकंड इक्वेशनसाठी सेकंड ऑर्डर पेअर आपल्याला मिळाली आहे. काय आहे? -1 and -5. ओके, अँड थर्ड ऑर्डर पेअर त्यांनी आपल्याला ऑलरेडी टेक्स्टबुकमध्ये दिली आहे. दॅट इज वॉट 0 and -4. ओके, ठीक आहे. सो इथे फर्स्ट क्वेश्चन आपण सॉल्व केला आहे. आपल्याला ऑर्डर पेअर्स फाइंड करायच्या होत्या. ठीक आहे, पहा फर्स्ट इक्वेशनसाठी x + y = 3 या फर्स्ट इक्वेशनसाठी 3 ऑर्डर पेअर्स आपण फाइंड केल्या. x - y = 4 या इक्वेशनसाठी आपण 3 ऑर्डर पेअर्स फाइंड केल्या आहेत. ओके, अशाच सेम ऑर्डर पेअर्स आपल्याला ग्राफ काढण्यासाठी फाइंड करायचे आहेत. दिस इज हाऊ वी डू फाइंड द ऑर्डर पेअर्स. तुम्हाला समजलं असेल की ऑर्डर पेअर्स कशा फाइंड करायच्या. कोणत्याही इदर x और y या दोन्हीपैकी कोणतीही व्हॅल्यू तुम्ही इक्वेशनमध्ये पुट केली तर तुम्हाला रिमेनिंग व्हॅल्यू मिळणार आहे. आणि ह्या ऑर्डर पेअर्स आता ग्राफ पेपरवर प्लॉट करून आपण त्याचा ग्राफ काढू शकतो. हा तुमचा क्वेश्चन नंबर 1 होता. आपण क्वेश्चन नंबर 2 वळणार आहोत. इफ यू वॉन्ट दिस यू कॅन टेक द स्क्रीनशॉट. See, practice set 1.2 question number 2 is solve the following simultaneous equation graphically. आपल्याला हे इक्वेशन्स ग्राफिकल मेथड यूज करून सॉल्व करायचे आहेत. अगेन वी विल यूज दॅट 3 स्टेप्स. फर्स्ट स्टेप काय आहे तर प्रत्येक इक्वेशनसाठी फॉर इच इक्वेशन वी हॅव टू फाइंड द 4 ऑर्डर पेअर्स. 4 ऑर्डर पेअर्स आपण फाइंड करणार आहोत. पहा क्वेश्चन सेकंडमधला फर्स्ट सब क्वेश्चन आपण पाहतो आहे. x + y = 6 आणि x - y = 4 असे 2 इक्वेशन्स आपल्याला सायमल्टेनियसली सोडवायचे आहेत. इच इक्वेशनसाठी आपण 4 ऑर्डर पेअर्स फाइंड करणार आहोत. पहा x + y = 6 हे इक्वेशन नंबर 1 आहे. हे इक्वेशन आपण कसे लिहू शकतो. पहा y = आपल्याला y ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. x इकडे जाईल, इट विल बी व्हॉट 6 - x. ओके, अगेन सी x - y = 4. आपल्याला y ची व्हॅल्यू हवी आहे, सो इट विल बी व्हॉट x - 4. असे 2 इक्वेशन्स आपल्याला मिळाले आहेत. आता आपण याच्या ऑर्डर पेअर फाइंड करणार आहोत. पहा मी जेव्हा तुम्हाला ग्राफिकल मेथडने लिनियर इक्वेशन्स कसे सॉल्व करायचे हे सांगितले होते तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही इधर x आणि y ची व्हॅल्यू 0 0 घेऊ शकता जेव्हा तुम्ही ऑर्डर पेअर फाइंड करत असता, कारण ह्या व्हॅल्यू आपण घेत असतो. ओके, आपण डिसाईड करत असतो, म्हणूनच आपण 4 ऑर्डर पेअर्स फाइंड करतो. अदरवाईज एका पॉईंटमधूनही आपण लाईन ड्रॉ करू शकतो, 2 पॉईंटमधूनही आपण लाईन ड्रॉ करू शकतो, 3 पॉईंटमधून सुद्धा लाईन ड्रॉ होते. आपण इथे 4 ऑर्डर पेअर्स घेतो आहोत. याचं कारणच हे की ॲटलिस्ट तो ग्राफ करेक्ट येण्यासाठी, अतिशय करेक्ट आन्सर येण्यासाठी आपण 4 ऑर्डर पेअर्स घेतो, जेणेकरून ती जी काही लाईन असेल ती ॲटलिस्ट 3 पॉईंटमधून तरी पास होईल. सी इफ इक्वेशन इज y = 6 - x, आपण x ची व्हॅल्यू 0 घेऊया, y ची व्हॅल्यू आपण फाइंड करूया. ठीक आहे, आय विल इरेज द व्हॅल्यू. ठीक आहे, फॉर कोणत्या इक्वेशनसाठी करतोय? इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे बाळांनो? तर y = 6 - x. ओके, सो आपण काय करणार आहोत? x ची व्हॅल्यू 0 इतकी पुट करणार आहोत.
इफ एक्स इज इक्वल टू 0, इक्वेशन काय आहे, वाय इज इक्वल टू 6 मायनस एक्स. सो एक्सची व्हॅल्यू आपण 0 पुट केली, 6 मायनस 0 इज 6. सो वाय इज इक्वल टू 6. पहा बाळांनो, वायची व्हॅल्यू इथे 6 आली, जेव्हा एक्सची व्हॅल्यू 0 आहे, एक्सची व्हॅल्यू 6 असताना वायची व्हॅल्यू काय येईल ते आपण पाहूया. इफ एक्स इज इक्वल टू 6, पहा इक्वेशन अगेन, वाय इज इक्वल टू एक्स मायनस 0, एक्सची व्हॅल्यू आहे 6. सो 6 मायनस 6 इज 0. सो वाय इज इक्वल टू 0. जेव्हा एक्सची व्हॅल्यू 6 इतकी होती तेव्हा वायची व्हॅल्यू किती आली आहे, तर 0 आली आहे. सो इट इज 6 अँड 0. अगेन इफ एक्सची व्हॅल्यू इज 3, इफ द व्हॅल्यू ऑफ एक्स इज 3, देन इक्वेशन इज y is equal to 6 minus 3. 6 minus 3 is 3. So y is equal to 3. x ची व्हॅल्यू 3 असताना y ची व्हॅल्यू देखील 3 आली. सो इट इज 3 अँड 3. अगेन x ची व्हॅल्यू 4 इतकी आपण घेतली, y ची व्हॅल्यू काय येते चेक करूया. इफ x इज इक्वल टू 4, देन इक्वेशन काय आहे, y इज इक्वल टू 6 मायनस 4, 6 मायनस एक्स. ओके, एक्सची व्हॅल्यू 4 आहे, 6मधून 4 गेल्यावर 2 राहतात. सो वाय इज इक्वल टू 2. जेव्हा एक्सची व्हॅल्यू 4 असेल तेव्हा वायची व्हॅल्यू 2 आली. इथे इक्वेशन फर्स्टसाठी आपल्याला टोटल 4 ऑर्डर पेअर्स मिळाल्या आहेत. पेअर्स कोणत्या आहेत पहा, 0 अँड 6, whereas 0 on x axis and 6 on y axis. Again 6 and 0 is second order pair, third order pair 3 and 3, and fourth and last order pair for the first equation is 4 and 2. ओके, आपण टोटल 4 ऑर्डर पेअर फाइंड्स केल्या आहेत. पण हे काय होतं, हे इक्वेशन नंबर फर्स्टसाठी होतं. सेम असंच आपल्याला इक्वेशन नंबर सेकंडसाठी करायचं आहे. पहा सेकंड इक्वेशन काय आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. हेच इक्वेशन सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये आपण असं लिहू शकतो की व्हेरिएबल आपण वाय एका बाजूला घेतला आहे. सो वाय इज इक्वल टू एक्स मायनस 4. आता इक्वेशन नंबर सेकंडसाठी आपण ऑर्डर पेअर्स फाइंड करणार आहोत. फॉर इक्वेशन सेकंड, इक्वेशन सेकंड काय आहे, एक वाय इज इक्वल टू एक्स मायनस 4. इफ यू वॉन्ट दिस, तुम्ही माझ्यासोबत राईट डाऊन करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या, बट दिस इज मस्ट इन युअर नोटबुक. ओके, इथे एक्सची व्हॅल्यू 0 घेऊया, वायची व्हॅल्यू काय येईल पाहूया. इफ एक्स इज इक्वल टू 0 इन इक्वेशन नंबर 2, इक्वेशन 2 काय आहे, y is equal to x minus 4. So y is equal to 0 minus 4. So y is equal to minus 4. पहा x ची व्हॅल्यू आपण 0 इतकी घेतली होती तेव्हा y ची व्हॅल्यू -4 इतकी आली आहे. नेक्स्ट x ची व्हॅल्यू 4 इतकी आपण घेऊया. इफ x is equal to 4, then equation is y is equal to 4 minus 4. So y is equal to 0. If the value of x is 4, the value of y will be 0. So 4 and 0. Again, जर x ची व्हॅल्यू आपण 2 इतकी घेतली, if x is equal to 2, इक्वेशन काय आहे, y is equal to x minus 4. So 2 minus 4 is -2. So y ची व्हॅल्यू आली -2. ओके, 2 and -2. If value of x is 5, then equation number 2 is y is equal to x minus 4. That is y is equal to 5 minus 4. So y is equal to 1. If the value of x is 5, then value of y will be 1. अशा प्रकारे सेकंड इक्वेशनसाठी सुद्धा आपण 4 ऑर्डर पेअर्स फाइंड केले आहेत. ऑर्डर पेअर्सच्या व्हॅल्यू आपण मनाने फाइंड करतो. ओके, यू कॅन टेक एनी ऑफ द व्हॅल्यूज, बट इफ यू विल अज्युम वन्स एक्सची व्हॅल्यू एकदा ॲट वन्स 0 अँड वायची व्हॅल्यू ॲट वन्स 0 घेतली तर इट विल बी इझियर फॉर यू. ओके, देन सी सेकंड इक्वेशनसाठी 4 ऑर्डर पेअर्स आपल्याला मिळाल्या आहेत 0 अँड -4, 4 and 0, again 2 and -2, and after that
5 and 1. गॉट इट? सो पहा, आपण इथे फर्स्ट इक्वेशन सॉल्व केलं आहे. त्यातली फर्स्ट स्टेप काय, तर आपल्याला ऑर्डर पेअर्स फाइंड करायच्या होत्या. त्या पेअर्स आपण फाइंड केल्या आहेत. आता या ऑर्डर्ड पेअर्सचा ग्राफ तुम्ही काढणार आहात. ग्राफ कसा काढायचा तुम्हाला माहिती आहे, अगदी सोपा पार्ट आहे. पहा, इकडे असेल एक्स ॲक्सिस, इकडे म्हणाल तुम्ही एक्स डॅश, वाय डॅश, इथे 0 असणार आहे. इथे तुम्ही स्केल लिहिणार आहात आणि हे पॉईंट्स आधी प्लॉट करायचे. आता इथे काय आहे, 0 ऑन एक्स ॲक्सिस आणि 6 ऑन वाय ॲक्सिस. सो हा पॉईंट इथे कुठेतरी येईल. इथे तुम्ही लिहिणार आहात 0 and 6. ओके, असे पॉईंट्स तुम्ही प्लॉट करणार आहात. 2 लाईन्स तुम्हाला मिळतील. त्या 2 लाईन्स एकमेकांना ज्या पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतील ते इंटरसेक्शन पॉईंट असणार आहे 5 and 1. मी या क्वेश्चनचं सोल्युशन तुम्हाला सांगते आहे. पहा, यांचे इंटरसेक्शन पॉईंट्स हे मी तुम्हाला पहा ऑर्डर पेअर्स काढून दिले आहेत. आता ह्या ऑर्डर पेअर्स तुम्हाला ग्राफवर प्लॉट करायच्या आहेत. 2 लाईन येतील, फर्स्ट लाईन ऑफ फर्स्ट इक्वेशन अँड सेकंड लाईन ऑफ सेकंड इक्वेशन. त्या दोन्ही लाईन एकमेकांना 5 and 1 या इंटरसेक्शन पॉईंटमध्ये इंटरसेक्ट करतील. म्हणजेच काय, तर एक्सची व्हॅल्यू 5 असणार आहे आणि वायची व्हॅल्यू 1 इतकी असणार आहे. तुम्ही तुमचा ग्राफ क्रॉस चेक करू शकता. हे तुमच्या ग्राफचं, हे तुमच्या लिनियर सायमल्टेनियस इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. सोल्युशन इज व्हॉट, एक्स इज इक्वल टू 5 अँड वाय इज 1. काय करायचं आहे क्लिअर करून घ्या. आपण ग्राफिकली सॉल्व करतोय, त्यासाठी आपल्याला प्रत्येक इक्वेशनच्या 4 ऑर्डर पेअर्स लागतील. पहा, फर्स्ट इक्वेशनच्या 4 ऑर्डर पेअर्स मी तुम्हाला काढून दिल्या आहेत. सेकंड इक्वेशनच्या 4 ऑर्डर पेअर्स मी तुम्हाला काढून दिल्या आहेत. आता तुम्हाला अशा पद्धतीने ग्राफ प्लॉट करायचा आहे. त्यावर हे पॉईंट्स तुम्ही प्लॉट करणार आहात. या फर्स्ट इक्वेशनच्या पॉईंट्सची एक स्ट्रेट लाईन काढायची आहे. सेकंड इक्वेशनच्या पॉईंटची एक स्ट्रेट लाईन काढायची आहे. त्या दोन्ही लाईन्स एकमेकांना इंटरसेक्ट करणार आहेत आणि ते इंटरसेक्शन पॉईंट तुमचे सोल्युशन असणार आहे. पण इंटरसेक्शन पॉईंट काय असणार आहे, तर 5 and 1. ओके, दॅट इज ऑन एक्स ॲक्सिस इट इज 5 अँड ऑन वाय ॲक्सिस इट इज 1. We will stop here today. We are solving practice set 1.2 फर्स्ट क्वेश्चन आणि सेकंड क्वेश्चनमधला फर्स्ट सब क्वेश्चन आपण सॉल्व केला आहे. तुम्ही होमवर्कमध्ये आज हा ग्राफ ड्रॉ करणार आहात. थँक्यू. स्टे सेफ.